बातमी आहे जळगावमधून। जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यात 2 दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं। या भागातील करकी भोटा या रस्त्यावर एक खासगी बस पुराच्या पाण्याच्या वेढ्यामध्ये अडकलेली होती, सापडलेली होती। यावेळी ग्रामस्थ आणि बसमधील प्रवासी असलेल्या तरुणांनी बसमधील महिला आणि पुरुषांना सावधगिरीने बाहेर काढलं आणि त्यांचे प्राण वाचवले। त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। पाण्याचा प्रवाह वाढत असल्याचं लक्षात घेता बस पुराच्या पाण्यात वाहून जाऊ शकते असा धोका लक्षात आला आणि त्यामुळे तिथल्या स्थानिकांनी प्रसंगावधान राखलं। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि परिसरातील ग्रामस्थ आणि बसमधील प्रवासी असलेल्या तरुणांनी बसमधील महिला आणि पुरुषांना सुखरूपपणे बाहेर काढलं, त्यांचे जीव वाचवले। याचा व्हिडिओ सध्या चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होतोय, तो आता आपण बघतो आहोत। मुक्ताईनगर मधली ही घटना आहे। पाण्याला प्रचंड प्रवाह होता, बस वाहून गेली असती हे लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी काळजी घेत तिथल्या महिलांना आणि वृद्ध पुरुषांना बाहेर काढलं। बसमधल्या तरुणांनी सुद्धा स्थानिकांना साथ दिली। एकदम महत्त्वाची बातमी, मुंबईतली ही बातमी आहे। मुंबईच्या अंधेरीमध्ये एक भरधाव कार जिम मध्ये घुसलेली आहे। जिम मध्ये शिरली आहे ही कारनं जिम समोरील काचा आणि भिंत फोडली आणि थेट जिम मध्ये प्रवेश केलेला आहे। घटनेच्या वेळी जिम मध्ये अनेक नागरिक व्यायाम करत होते, पण उपस्थित वेळीच बाजूला झाले, त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे। घटना अत्यंत मोठी आहे। एक कार जिमच्या काचा आणि भिंत तोडून जिम मध्ये शिरलेली आहे। यावेळी काही व्यक्ती तिथं व्यायाम सुद्धा करत होते, पण जीवितहानी झालेली नाही। वेळीच ते बाजूला झाले, सावधगिरी त्यांनी बाळगली, त्यामुळे ते वाचलेले आहे। बातमी आहे बीडमधून छत्रपती संभाजीनगरकडे आंब्याची वाहतूक करणारा एक ट्रक गांधेली परिसरामध्ये अचानक बिघडला आणि भर रस्त्यात उलटला। अपघातानंतर ट्रकमधील शेकडो आंबे रस्त्यावर पडले। घटनेची माहिती नागरिकांना मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रस्त्यावर पडलेले जे आंबे होते ते गोळा करण्याकरता अक्षरशः त्यांची झुंबड उडाली, त्यांनी धडपड सुरू केली। या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पुढचा तपास सुरू केलेला आहे।